काँग्रेसचे माजी आमदार दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाला भाजप कार्यकर्त्यांनी कडाडून विरोध केलाय। दिलीप मानेंच्या भाजप प्रवेशाविरोधात शहरातील पक्ष कार्यालयावर मोर्चा काढलाय। दिलीप माने यांनी दिवाळीनंतर आपला भाजप प्रवेश होणार असल्याचं जाहीर केलं होतं। दरम्यान सोलापूर झेडपीवर सत्ता मिळवण्यासाठी पालकमंत्री जयकुमार गोरेंनी फोडाफोडीची मोठी खेळी खेळली, मात्र ती खेळी भाजपवर बुमरँग होती असंच दिसतंय। संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपमध्ये जम्बो प्रवेश जो आहे तो दिला जातोय। कुठेतरी पालकमंत्री जयकुमार गोरे यांची ही खेळी म्हणून त्याकडे बघितलं जातं आणि जिल्ह्यामधील मातब्बर 4 माजी आमदारांना प्रवेश जो आहे तो दिवाळीनंतर दिला जातोय। खरं तर आपण सध्या बघू शकताय भारतीय जनता पार्टीचं जे सोलापूर शहरातील कार्यालय आहे या ठिकाणी आपण जर बघितलं तर दक्षिण सोलापूर मधील जे माजी आमदार आहेत त्यांच्या प्रवेशाला विरोध जो आहे तो हे कार्यकर्ते जे आहेत करत असतानाचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। डोक्यावरती काळ्या टोप्या घालून हे कार्यकर्ते या ठिकाणी धरणे आंदोलनाला बसलेले आहेत। आपण त्यांच्याकडनं त्यांची भूमिका जाणून घेऊया। काय सांगाल, नेमकं कुठल्या गोष्टीला विरोध आहे तुमचा? जे काही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर सध्या अन्यायाचं वातावरण या जिल्ह्यामध्ये झालेलं आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये जे काही भ्रष्टाचारी कलंकित लोक पक्षप्रवेश करू इच्छितात त्या पक्षप्रवेशाला विरोध म्हणून आणि वरिष्ठांना या कार्यकर्त्यांच्या भावना पोहोचाव्या या माध्यमातून या उद्देशातून आम्ही आजचं आंदोलन हे करत आहोत। या सर्वांना आमच्या या प्रवेशाला आमचा विरोध